गोपीचंद पडळकर. मित्रांनो, गेले कितीतरी दिवस झाले आपण ऐकत आलो आहोत की गोपीचंद पडळकर यांना मंत्रिपद मिळणार आहे. पण मित्रांनो, आता येणाऱ्या 23 तारखेनंतर गोपीचंद पडळकर यांचा खरंच शपथविधी होणार असल्याचं सूत्रांची माहिती आहे. पण मित्रांनो, आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हे जाणून घेऊया की खरंच गोपीचंद पडळकर यांना 23 तारखेनंतर खरंच मंत्रिपद मिळणार आहे का, ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर नमस्कार मित्रांनो, मी तानाजी हक्के आणि तुम्ही पाहत आहात तानाजी हक्के यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कारण मित्रांनो, अशाच प्रकारचे गोपीचंद पडळकर यांच्याविषयी व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात. त्यामुळे मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, आत्ताच आपल्या राज्यामध्ये नगरपालिकेची निवडणूक लागली होती आणि त्या निवडणुकीचा प्रचारही चांगल्या प्रकारे चालू होता. आणि त्याचबरोबर मित्रांनो, सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षानं चांगल्या प्रकारचं यावेळी लक्ष दिल्याचं बोललं जात आहे. कारण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये सांगली जिल्ह्यामध्ये एकूण नगरपालिका हे 8 आहेत आणि त्यापैकी 5 ते 6 नगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाने निवडणूक लढवली आहे. आणि त्यामुळे मित्रांनो, भारतीय जनता पक्षाची चांगल्या प्रकारची ताकद ही सांगली जिल्ह्यामध्ये आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो, जत, आटपाडी, कवठेमहांकाळ नगरपालिका ही गोपीचंद पडळकर यांच्याकडे सोपवण्यात आली होती. आणि या निवडणुकीमध्ये गोपीचंद पडळकर यांनी चांगल्या प्रकारची ताकद लावली असून त्यांनी जत, आटपाडी, कवठेमहांकाळ या मतदारसंघातील प्रत्येक वार्डात जाऊन गोपीचंद पडळकर यांनी प्रचार केला आहे. आणि त्यामुळे मित्रांनो, आता येणाऱ्या 23 तारखेनंतर भारतीय जनता पक्षाचाच गुलाल हे जत, कवठेमहांकाळ आणि आटपाडीमध्ये दिसणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं आहे. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये त्यांची ताकद पाहता आणि मित्रांनो, गोपीचंद पडळकर यांना जत, आटपाडी आणि कवठेमहांकाळ या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जर चांगल्या प्रकारचं यश जर गोपीचंद पडळकर यांनी भारतीय जनता पक्षाला मिळवून दिलं तर त्यांचं सुद्धा वर्चस्व हे सांगली जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारचं राहणार असल्याचं बोललं जात आहे. आणि त्याचप्रमाणे मित्रांनो, आता होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये म्हणजेच मित्रांनो, आता होणाऱ्या 1-1.5 महिन्यामध्ये जर महानगरपालिकेच्या जर निवडणुका झाल्या तर आणि त्या निवडणुकीमध्ये सुद्धा गोपीचंद पडळकर हे महत्त्वाचे ठरणार आहेत. कारण मित्रांनो, प्रत्येक ठिकाणी गोपीचंद पडळकर यांना बोलवण्यात येणार असल्याचं पाहायला मिळत आहे. आणि मित्रांनो, आत्ताच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना भारतीय जनता पक्षानं गोपीचंद पडळकर यांना स्टार प्रचारक म्हणून नेमलं होतं. आणि त्याचप्रमाणे मित्रांनो, आता होणाऱ्या सांगली जिल्ह्यामधील महानगरपालिकेच्या निवडणूक असो किंवा सोलापूर महानगरपालिका या सर्वच महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये गोपीचंद पडळकर हे नाव एक महत्त्वाचे ठरू शकतं. आणि त्याचमुळे मित्रांनो, गोपीचंद पडळकर यांना भारतीय जनता पक्षानं मंत्रिपद देण्याचं ठरवलं असल्याचं बोललं जात आहे. आणि मित्रांनो, भारतीय जनता पक्षाला सुद्धा गोपीचंद पडळकर यांची ताकद समजली असल्याचं बोललं जात आहे. कारण मित्रांनो, आत्ताच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत होते. आणि मित्रांनो, जिथे जिथे जाईल तिथे गोपीचंद पडळकर यांचं नाव घेतलं जात होतं. आणि त्यामुळे मित्रांनो, गोपीचंद पडळकर यांचं इतकं वर्चस्व पाहून आणि मित्रांनो, तळागाळातील कार्यकर्त्यांचं प्रेम पाहून भारतीय जनता पक्षातील काही नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली असल्याचं बोललं जात आहे. म्हणजेच मित्रांनो, गोपीचंद पडळकर यांना येणाऱ्या काही काळामध्ये मंत्रिपद मिळणार असल्याचं बोललं जात आहे. आणि त्या बाबतीत मित्रांनो, देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा काही नेते मंडळीची बैठक सुद्धा झाल्याचं बोललं जात आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो, राज्यातील धनगर समाजाची आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर मतं मिळवायची असेल तर आणि त्याचबरोबर मित्रांनो, जर ओबीसी समाजाला सुद्धा एकोपा करून जर भारतीय जनता पक्षाला जर चांगल्या प्रकारचं वर्चस्व महाराष्ट्रामध्ये जर पडळकरांना ही मंत्रिपद देणं भारतीय जनता पक्षासाठी तर अतिशय महत्त्वाचं असल्याचं बोललं जात आहे. आणि त्यामुळेच मित्रांनो, भारतीय जनता पक्ष गोपीचंद पडळकर यांना मंत्रिपद देण्याबाबत विचार करत असल्याचं बोललं जात आहे. आणि त्याबाबत लवकरात लवकर निर्णय सुद्धा भारतीय जनता पक्ष घेणार असल्याचं बोललं जात आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो, देवेंद्र फडणवीस यांचे सुद्धा गोपीचंद पडळकर यांच्यावर विशेष प्रेम असल्याचं बोललं जात आहे. आणि मित्रांनो, गोपीचंद पडळकर हे देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे आणि निकटवर्तीय मानले जात आहेत. त्यामुळे मित्रांनो, आता येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका असो किंवा जिल्हा परिषद, पंचायत समिती या सर्वच निवडणुकामध्ये गोपीचंद पडळकर यांचं नाव महत्त्वाचं असू शकतं. त्यांची ताकद ही संपूर्ण राज्यामध्ये असल्याचं बोललं जात आहे. आणि त्यामुळेच मित्रांनो, गोपीचंद पडळकर यांना भारतीय जनता पक्षाला मंत्रिपद देणं गरजेचं आहे. आणि त्याविषयी लवकरात लवकर भारतीय जनता पक्ष निर्णय घेणार असल्याचं बोललं जात आहे. पण मित्रांनो, जर भारतीय जनता पक्षानं जर गोपीचंद पडळकर यांच्याविषयी जर काही कानाडोळा केला तर येणाऱ्या सर्वच निवडणुकांमध्ये त्यांना याचा सुद्धा काही प्रमाणात परिणाम जाणवणार असल्याचं बोललं जात आहे. कारण मित्रांनो, गोपीचंद पडळकर यांची ग्राउंडमधील ताकद पाहता आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांची ताकद चांगल्या प्रकारची आहे. पश्चिम महाराष्ट्र असो किंवा विदर्भ किंवा मराठवाडा या सर्वच ठिकाणी गोपीचंद पडळकर यांना मानणारा वर्ग आहे. त्यामुळे मित्रांनो, त्यांना चांगल्या प्रकारचं स्थान हे भारतीय जनता पक्षामध्ये असणं गरजेचं आहे असं त्यांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.
पण मित्रांनो या बाबतीत भारतीय जनता पक्ष काय निर्णय घेणार आहे हे पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो आता येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जर चांगल्या प्रकारचं यश जर भारतीय जनता पक्षाला जर मिळवायचं असेल तर गोपीचंद पडळकर यांना मंत्रिपद देणं गरजेचं आहे. कारण मित्रांनो सांगली जिल्ह्यामध्ये तर चांगल्या प्रकारचं वातावरण हे पडळकर यांच्याविषयी आहे. त्यामुळे मित्रांनो गोपीचंद पडळकर यांना भारतीय जनता पक्षाला लवकरात लवकर मंत्रिपद देणं गरजेचं आहे. पण मित्रांनो आता अशी चर्चा आहे की येणाऱ्या 23 तारखेनंतर पडळकर यांना भारतीय जनता पक्ष खरंच मंत्रिपद देणार आहे. कारण मित्रांनो गोपीचंद पडळकर यांच्या आत्ताच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. कारण मित्रांनो चांगल्या प्रकारचं वातावरण हे भारतीय जनता पक्षासाठी तयार होतं. त्यामुळे मित्रांनो भारतीय जनता पक्षाला सर्वच ठिकाणी चांगल्या प्रकारचं यश मिळणार असल्याचं बोललं जात आहे. आणि त्यामुळे मित्रांनो भारतीय जनता पक्षाने येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर आणि 23 तारखेनंतर गोपीचंद पडळकर यांना मंत्रिपद देण्याचं ठरवलं असल्याचं बोललं जात आहे. पण मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय, खरंच गोपीचंद पडळकर यांना 23 तारखेनंतर मंत्रिपद मिळेल का हे तुम्ही कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो गोपीचंद पडळकर यांना 23 तारखेनंतर मंत्रिपद मिळालं तर याचा काही फायदा हा भारतीय जनता पक्षाला होईल का हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा. आणि त्याचबरोबर मित्रांनो आत्ताच झालेल्या सांगली जिल्ह्यामधील नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जत, आटपाडी, कवठेमंकाळ आणि ईश्वरपूर या सर्वच नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमकं कोणत्या पक्षाची सत्ता येणार आहे हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मित्रांनो गोपीचंद पडळकर यांच्याविषयी नवनवीन व्हिडिओ हे आपल्या चॅनलवर येत असतात. त्यामुळे मित्रांनो त्यांचे रोजच्या रोज अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि मित्रांनो तुम्ही जर खरंच गोपीचंद पडळकर यांचे कट्टर कार्यकर्ते असाल तर मी गोपीचंद पडळकर यांचा कट्टर कार्यकर्ता कमेंट करून आपल्या 5 मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.